जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटात मशालीच्या उमेदवाराला गावातच झटका। खराबवाडीकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश बोत्रे यांना बिनशर्त पाठिंबा। जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटात खराबवाडी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश बोत्रे यांना विजयाचा विश्वास। राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश बोत्रे यांना माजी सभापती संभाजी खराबी, भाजपचे उपजिल्हा प्रमुख संदीप सोमवंशी, उद्योजक मधुकर सातव, शंकर खराबी, संतोष खराबी आणि कुणाल कड यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांचा बिनशर्त पाठिंबा। माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचं स्वप्न साकार करण्याचं काम बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात सुरू। पिंपळगाव तर्फे खेड गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क नेते सचिन आहिर यांनी प्रचार सभेत सभापती विजयसिंह शिंदे यांच्यावर दाखवला विश्वास। आमदार बाबाजी काळे यांनी सभापती विजयसिंह शिंदे यांच्या कार्यावरही टाकला प्रकाश। यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विजयसिंह शिंदे, मरकळ गणाचे उमेदवार प्रसाद घेनंद, पिंपळगाव तर्फे खेड गणाच्या उमेदवार विद्या सयाजी मोहिते यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांची उपस्थिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 करता जिल्ह्यात 3605 मतदान केंद्र असून या अंतर्गत पुरुष 15,22,256, स्त्रिया 14,50,014 आणि अन्य 91 असे एकूण 29,72,359 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। येत्या 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाकरता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। खेड तालुक्यात 337 मतदान केंद्र, 2,95,824 असे एकूण 29,72,359 मतदार। यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 13 आदर्श आणि महिला मतदान केंद्र असल्याचेही डुडी यांनी केले स्पष्ट। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थि कलश मंगळवारी खेड तालुक्यात दर्शनासाठी। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानापासून अस्थि कलश रथाचं मार्गक्रमण चास, वाडा, डेहणे या पश्चिम पट्ट्यातील प्रमुख गावांमध्ये रथ दाखल झाल्याने अस्थि कलशाचं नागरिकांनी घेतलं दर्शन। रात्री खेड पंचायत समिती कार्यालयासमोर आर्यन कॅपिटल या ठिकाणी देखील शहरवासीय अस्थि कलशासमोर नतमस्तक। खेड तालुक्याच्या उर्वरित भागात बुधवार आणि गुरुवार अजित पवार यांचा अस्थि कलश रथ गावोगावी फिरणार। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश ठिगळे यांची माहिती। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये सदस्य पदासाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी होणार मतदान। या निवडणुकीसाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। मतदानानंतर 9 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश केले जारी। पुणे जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद। राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतक, मुद्रणालयाचे मालक किंवा अन्य माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना घातले निर्बंध, अन्य उमेदवाराचे नाव आणि त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे नमुना मतपत्रिकेसाठी कागद वापरणे तसेच कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिकेची छपाई करणे, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालय आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करणे या बाबी करण्यास घातली बंदी। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 तसेच अन्य प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील।
जिल्हा दंडाधिकारी डुडी यांनी आदेशातून केलं स्पष्ट. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत श्रद्धांजली सभा. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने सचिव अजित वडगावकर यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली. यावेळी शाळेचे प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपमुख्याध्यापक प्रशांत सोनावणे, पर्यवेक्षिका अनिता गावडे, अनुजाईनी राजहंस, हेमांगी कारंजकर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी संगीता पाटील, सर्व विभागातील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती.